त्या फडणवीसांनी हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे, ये पब्लिक है पब्लिक, सब कुछ जानती है. मित्र हो, खोटं बोल पण रेटून बोल अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून ही म्हण किती सार्थ आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. विशेष म्हणजे फडणवीस यांचा खोटेपणा पुन्हा पुन्हा उघडा पडत गेला तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा खोटं बोलत राहिले. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण राष्ट्रवादीशी युती करणार नाही म्हणणारे फडणवीस आज राष्ट्रवादीला सोबत घेऊन बसलेले आहेत. निवडणूक झाली की शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू म्हणणारे हे फडणवीस आता सत्तेत आल्यावर म्हणू लागले, योग्य वेळी शेतकऱ्याची कर्जमाफी करू. धनगर आरक्षण त्या विषयावर सुद्धा असंच घडलं ना, पहिल्या बैठकीत सगळा निर्णय घेऊ, आरक्षण देऊ, नाही ना दिलं. दुसऱ्यांदा सरकार आलं. निवडणुकीसाठी वारेमाप घोषणा स्वतः फडणवीस करतात आणि अशा घोषणाबद्दल आता ते अजित पवार यांच्याबद्दल बोलू लागले आहेत. अजित पवार यांनी काही घोषणा केल्या, त्यावर फडणवीस म्हणतात, घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय. अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशन मध्ये ज्यावेळी आम्हाला माहितीही असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या जाहीरनाम्यामध्ये काहीही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं असं आहे की किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजेत ज्या आपण करू शकू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. बघा कोण म्हणतंय हे. हे सगळं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या घोषणेची चक्क खिल्ली उडवली. आता तुम्हीच विचार करा मित्रांनो, हे सगळं कोण बोलतंय, हे कोण सांगतंय? देवेंद्र फडणवीस. मग त्यांनी आजवर केलेल्या खोट्या घोषणांचं काय हो? सगळ्यात जास्त घोषणा तर त्यांनीच केल्या आणि त्या सगळ्या खोट्या होत्या हे तर आपल्याला पुढे दिसलं. पब्लिकचा विश्वास बसायचा तर सोडा हो, पण पब्लिकला आता सगळ्यांचे खायचे आणि दाखवायचे दात दिसलेले आहेत. फडणवीस यांचं तर सोडाच हो, पण प्रत्येकाच्या खात्यावर येणाऱ्या 15 लाखाचं काय झालं? नाही म्हणजे ती सुद्धा निवडणुकीतलीच एक घोषणा होती ना. ही घोषणा सुद्धा पब्लिक विसरलेलं नाही आणि सुप्रियाताई सुळे यांनी नेमका याच मुद्द्याला हात घातला. त्या म्हणाल्या, कदाचित हा त्यांचाही अनुभव असेल. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये घालणारे हेच होते ना, त्यामुळं त्यांचा अनुभव असेल, तो कदाचित असूही शकतो. आमचा अनुभव आणि आमचं काम आहे, आम्ही जे जे शब्द दिले आहेत ते नेहमी पाळलेले आहेत. 70,000 कोटींची कर्जमाफी आम्ही केली होती. फडणवीस यांनी ही कर्जमाफीची घोषणा केली होती. अजूनही ही कर्जमाफी दिली गेलेली नाही. त्यामुळं अजित पवार यांच्या घोषणेची खिल्ली उडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची बोलती बंद झाली. अलीकडे फडणवीस जेही काही बोलतात ते त्यांच्या चांगलंच येतं, पण तरीही ते बोलायचं थांबत नाहीत आणि ते थांबणारही नाहीत. पण त्यांनी ही लक्षात ठेवावं, ते ज्या पब्लिकचा हवाला देत आहेत त्या फडणवीसांनी हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे, ये पब्लिक है पब्लिक, सब कुछ जानती है. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.